एक बॉल एकदम बेकार फालतूगिरी झालेली आहे. मॅच हातात होती लास्टला, लक्षात नाही दिला. अशी भांडणं झाली. सो गाईज चला आता चालू आपण मॅच बघायला. आणि पप्पांची मॅच चालू आहे आता. सो आता काय माहिती हरते का काय होते काय माहिती, कारण आता 2 बॉल 9 रन पाहिजे होतं. सो बघू, जायपर्यंत मॅच चालू राहिले तर दाखवायला तर येईल तुम्हाला. चला आता मॅच इथं भेटते, कारण आता मी चाललो रिक्षा घेऊन. आपले ॲक्टिवा घेऊन गेले पप्पा, तर रिक्षा घेऊन जायला लागेल मला. 3 बॉल 7 धावा पाहिजेत. 3 बॉल 7. चला मॅच जिंकलेली आहे, चौकार मारलेला आहे आपल्या टीमने मस्त. तो मॅच जिंकलेली आहे. टाळावर आलो पण व्हिडिओ नाही काढता आली मला. मॅचच्या अगोदर बघू शकता सिद्धेश घरात आम्हाला भेटलेले होते. तो बोलला होता 50 धावा तर मी एकटाच काढणार आहे. तर या मॅच मध्ये रिव्हर्सचा फटका लाजवाब कणकणीत मारला अंकुर मोगल वरती 6. जिम्नॅस्टिकनी याच करून 500 रुपये. जिम्नॅस्टिकनी याच करून 500 रुपये. हिराला नाही कधी प्रथमेश बक्षीस बघून आलं झालंय. जिम्नॅस्टिकनी कडे बघू शकता टीम जिंकताय ते बघू आता. नको थांब बाबल्या पप्पा फक्त 10 धावा पाहिजेत. आता बघू कोणची टीम जिंकते ते. एक विकेट पडलेला आहे गाईस. तुम्ही आयकॉन प्लेअर आहात. तुम्ही येत नाही अमोल जोशी यांचा विकेट पडलेला आहे. या टीमचा कमीपणा असावा. अरे यार आराम से भाई मत करो. रना निघाल्या. आपली छोटी टुर्नामेंट ऐसे रोज गेले इतना. सो गाईज आता आपण चालू जरा नाश्ता आणायला, कारण जेवलो नाही तर डायरेक्ट मॅच बघायला आलो. तर सध्या जाऊ जरा नाश्ता पाणी घेऊन येऊ, खावा पिवायला आणि मस्त मॅच बघत खाऊया. तर एकूण 2 जण चालले दिवरला. आम्ही लगातार बाहेर गेलो. ऐकी शून्य का बस लगातार मॅच झालं आणि यांच्या टीमिंगने ना 10 विकेट पाडलं. 10 धपाधप एका ओव्हरमध्ये 3 विकेट पाडलं. काय झालं. आणि पुढचा आहे ऑरेंजवाला नाव काय रे तुमचं, मिलिंद वॉरियर्स. यांनी 2 जिंकलं हे हारलं. हे काय यांना संबंध नाही ग्रीनवाल्यांचा. झालं पाकिस्तान. पोपट आहे काय पोपट. एका ओव्हरमध्ये 3 विकेट मारलं. झाले मस्त चान्स होता याला, खेळायला भेटला तर खेळला तर तो पण आऊट झाला. मग तुझ्या पिण्या भरा मग डायरेक्ट मॅन ऑफ द मॅच. 3 बॉल 3 6 मारलं. काल बघितलं असेल तुम्ही. चला आता जाऊया जरा नाश्ता पाणी आणायला. हां मग तू विसरलास काय त्याला शिकून. मित्रांनो कसं आहे माहिती आहे काय, डायरेक्ट जागा चेंज केली बघा. किती नालायक असेल का. डायरेक्ट माणसं बदलली. का माझ्यासोबत आला आहे तर आपण रात्री लेट झोपलो नाही, त्याच्यामुळे आज लेट उठलो. तर खपकन झपाझप आंघोळ केली आणि निघालो लगेच मॅच बघायला. तर नाश्ता पाणी केला काय नाही. तर बोला आता जरा खायला प्यायला घेऊन येऊया आणि मस्त मॅच बघत खाऊया. काय फॉर्म भरलास. अरे काय आता बोलायचा फॉर्म भर. मला इच्छा होती रे, पण नंतर इच्छा झाली. मी दिली असते प्रॅक्टिसला. हां म्हणून आऊट झालंच ना मग. काय बाबा थांब बसवलं थांब बसवलं थांब. बघा कशी गाडी एका हाताशी चालवते, नाही तर तुमचा दोन्ही हाताशी परताव.
नमस्कार शेठ. हा तू काय बोलत होता? माझा फॉर्म काय? मी तुला प्रॅक्टिस दिली असती र. अरे फॉर्म का आला माहितीये? पप्पासनी फॉर्म भरला. मुला आता पप्पा जाताना खेळायला जाऊ दे. नंतर माझी इच्छा आली. सगळी पोरा बोली अरे तू पण भरायचा नाही, अरे तू पण भरायचा नाही. त्या बोली इच्छा झाली खेळायची, पण तोपर्यंत काय मॅच चालू झाल्या. मग इच्छेचा काय लोणचा टाकायचा आहे आपल्या. मग बोला जाऊन दे, पुढच्या वर्षी ट्राय करू. सो नेक्स्ट टाइम मी पुढच्या वर्षी फॉर्म भरणारच नाही. कारण काय बॉलिंग नाही, काही नाही. असं आहे काय? मग मला पण भेटायचं नाही, म्हणजे मी तर नवीनच आहे इकडं. तुम्ही गावाला पहिल्यापासून गेला चालू अरे अरे कशी मोठी पोरं खेळतात ना रे, त्याच्यामुळे ते नाही आपल्या बोलांना चांगलं बॉल टाकते ते मला नाही जाऊन दे. बघेन मी पुढच्या वर्षी भरला तर बघेन. बघते मीच कॅप्टन होते. काय वा कॅप्टन. मोठ्या पाय टाकते कमी वयात. कमी वेळ डायरेक्ट मोठा बाय काय केलं. मग 3 खावायलाच पाहिजे वडा. मग 3 वडामध्ये जब तुम्हारा गाड़ी 5,500 तक पहले खड़ी जो यहाँ टपोरे और पूर्णा का गार्मेंट खा जा रहा है. तो आता वडापाव घेऊन जाऊ. पार्सल दे. मित्रांनो आता पप्पाने कॅच धरलेली आहे, पण व्हिडिओ काढायला भेटली नाही मला. ए आपला या मॅच लाव ना याच्यावर लाव, दिसेल ना ऑनलाईन याच्यावर दिसेल कॅच धरलेली. पप्पाची मॅच चालू इकडं आणि आम्ही तर खावायला घेऊन आलो. बघा कॅच धरलेली दाखव. कॅच धरलेली ब्राईटनेस प्रॅक्टिस मध्ये कमी असणारे खेळाडू चर्चेमध्ये राहिले. त्यामध्ये अमोल जोशी असेल, तदनंतर अमृत म्हात्रे, ॲडव्होकेट दीपक गरज, चांगली बॅटिंग. दीपकला आउट केलेला आहे आणि डायरेक्ट कॅच धरलेली पप्पाची. टिपलाय कॅच, पहिला झटका लागेल. खेळाडू दीपक गरज बाद. कडक दुसरा विकेट पडलेला आहे गाईस. आता कडक दुसरा विकेट पडलेला आहे. चला प्रणव घरी चला आउट झालेले आहेत. समाधान घरात दादूस आलेला आहे. आता याचा पण विकेट पडला बघा. 2 खेळाडू बाद. 100% विकेट. नवीन खेळाडू समाधान घरत मैदानामध्ये. काहीच बोललेलं ना आउट होणार. समाधान पण आउट झालेला आहे. कडक रन आउट केलेला आहे. रन मॅच लाव ना जरा, याच्यावर लाव ना जरा. आता मॅच जिंकायला बघतो 9 धावा पाहिजेत. किती ओव्हर बाकी आहेत? 13 बॉल 9 धावा. 13 बॉल 9 धावा पाहिजे. रन कमी आहेत तर काहीतरी करून विकेट काढावं लागतील. कॅच आईच्या गावात. अरे का मासं पकडत. मासं का मासं झापत. 100 रुपये आलेले आहे तिथे. हो कॅच सुटलेले आहे मित्रांनो. आता काय बोलू शकत नाही. बॅड लग आहे. मॅच हारलेली आहे आपली टीम. या हृदय 11 संघ हारलेले आहे मॅच. मस्त झालता. विकेट मस्त पडलेलं. लास्टला ते कॅच सुटली नसती नाही तर झालं असा काहीतरी. मोठी विकेट गेली असती. मोठी विकेट एकदम. सो काय बॅड लक. आता यांची आहे का परत हृदय 11ची? काय माहित नाही. 2 विकेट घेतात. 15 धावा काढणारा नयन गरज आणि त्याला ॲडव्होकेट दीपक गरजच्या वतीनं तब्बल 2,000 रुपये. आता बघू का आहे का नाही. परत मॅच आहे की नाही पप्पासला विचारावं लागेल. बघू समजल. आता टीमने 9 रन काढलेले आहेत. एकदम खराब खेळलेले आहे. एकदम खराब 9 रन काढलेले आहेत फक्त. काय 2 6 मारलं काम झालं. जिंकली मॅच. काय रे 2 ओव्हरमध्ये फक्त 1 रन आले. 2 ओव्हरमध्ये 1 रन. तो म्हणजे आमचा सत्यवान घरत का वाटलं रे. सत्यवान भोईर. सत्यवान घरत 2 ओव्हरमध्ये 1 रन आणि 4 ओव्हरमध्ये 9 रन काढलेले आहेत. अशा प्रकारे एवढे भारी रणनीती कारण केली की ते 2चे 2 मॅच हारलेले आहेत. 3 मॅच मधून 2 जिंकायचे होते. आता ते 2चे 2 हारले तर काय करतील तिसऱ्या मॅचला. मग काय अशी भारी रणनीती केलेली आहे. सो आता बघू हारतान का जिंकतान. ही मॅच झाल्यावर सेमी फायनलच्या चिठ्ठ्या उरवतील. त्या पण दाखवू तुम्हाला. आमच्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. चला मित्रांनो इथं मस्तपैकी जेवायची सोय आहे आपल्या प्लेअरला. काय सगळी जेवतान. लोकांच्या कंचे असतील त्या राहील ती बाय उचला त्या. थांब उचलल्या.
मित्रांनो दादा पण आहे खेळायला या साईडला. सर्वांनी मैदानाची राहायचं सर्वांनी. या टीमही नाही केलेला. गुड्डू असा दादा बघायचा आपल्या. तीन मॅच तुम्ही हारलेला आहात. संपलाय. इथे मात्र मैदान झालेलं आहे. आता मात्र मंगेश गणेश खुश असतील. मंगेश गणेश, संग्राम गणेश दोन्ही एका साईडला बसले. 2-2 करोडचे मालक आहेत. आता तुम्ही आमच्या पासला पासवर घेतली. शुभ्या मैत्री धाबाच्या ऑनर साहेब मारलेला आहे. कडक मारले. 4 रन योगेश भोर घेतलेले शौनकचे. 1000 रुपये. शौनक झाला आऊट. चौकार मारल्याने कॅच घेतली. 29 रन संख्या दुसरा स्पेलचर आहे. तुमचा टोटल 29. काम झाला असता, जो मारला असता मॅच जिंकले असते आता. आदेश पाटील मैदानच्या अंदर. 12 बॉल 35 रन पाहिजेत. बघू कसा होतंय. दोघं खेळताना तर चांगला होता. सिक्स मारताना आता बघू. अजून एक षटकार दिलेला आहे. असेल तर कौशाची ग्रीप मोठा विकेट रोहित शशिकांत दोन मध्ये 5 रन पाहिजेत. आता बघू कसं काय निघतंय का नाही बघू. आता एक बॉल 5 रन पाहिजेत. काय घडते काय बिघडते. जो नाच रहे थे वो बैठ चुके, जो बैठ चुके थे अभी उठ रहे. ये होता है क्रिकेट मानो के सर्वे जैसा होता है. रंग बदलने वाला क्रिकेट. मीटिंग चालू आहे. रोहित शशिकांत आता बघू निघतंय का. एक बॉल 5 रन पाहिजेत. 40 रनों को नया पारी कर रहे हैं और 5 रनों की जरूरत है टीम के लिए. और छक्के मारते हैं तो 50 भी होगा और मुकाबला भी जीत सकते हैं. 0 पर क्या छोड़ा था. क्या यहाँ पर 6 आएंगे. क्या 6 आएंगे. किसके बचने वाले हैं 6. आखिरी गेम एक बार जोरदार कर लिया. डॉक्टर प्रीमियर लीग 2026 का एक कारवा. एक गेम 5 रन क्वालिफाई का ये मैच. एक बॉल देखिए और टीम ने जीता और इसी के साथ ये देखिए ये होता है जल्लोष. मॅच हारलेले लाल टीम. एक मारलेला आहे. आता ही सेमी फायनल चालू आहे. याच्यात अजून 2 मॅच होणार आहे. आणि या बॉलवरती एक सिंगल फायनल मध्ये दाखल झालाय. शिवांश वॉरियर्स फायनल मध्ये दाखल. बांधकावल्या सगळ्या हात गेल्या. बांधकावल्या चला जिंकलेलं आहे. की तरफ से 1000 का इनाम. किसी ने भी चलाइए होगा दाम तो आइए मैदान में उतरे. साइकिल चलाने की प्रतियोगिता. आज आता चालू आहे सेमी फायनलची दुसरी मॅच चालू आहे. पहिली मॅच संपली. दोघा टीमिंगची झालेली होती. काढले. आता या दोघांमध्ये जी जिंकल ती फायनलला जाणार आहे. सर आता बॉल आलेला आपल्या इथं. बॉल आला आपल्या इथंच. बॉल दिला नेमका इथं झाला.
सो आता बघू काय घडते काय बिघडते, कुठली मॅच जाते फायनलला सांगता येणार नाही. दोन्ही टीम पण लय भारी खेळतात, लय भारी. काय होते बघू, 6 का 4 मारलेला आहे, 6 कडक मारलेला आहे, कडक. अरे यार रोहित आऊट झाला. भले रोहित आऊट झाला असेल पण त्याने मॅच काढून दिलेली आहे. आता बघू काय होते, बघू आता काय होते. आता काहीतरी 7 धावा पाहिजेत, 10 का 11 बॉल 7 धावा पाहिजेत. आता काय होते काय काय नाही बघू. फिल्डिंग लावतात मजबूत, यांना मारूनच खेळायचं आहे. फिल्डिंग लावतात, मॅच काय करून आली पाहिजे. आता कडक फिल्डिंग लावायचा ट्राय चालू आहे, एकदम बेस्ट वाला फिल्डिंग बघा लावलेले आहे. काय घडते काय बिघडते. मारलेला आहे, बॉल धरला नशीब. तीन रन आल्या. अरे यार वाट लावली, 3 रन दिली. अरे यार सामना जिंकलेला आहे. काय फालतूगिरी झाली, फालतूगिरी एकदम बेकार फालतूगिरी झालेली आहे. मॅच हातात होती, लास्टला लक्षच नाही दिला आणि ते 1 रन होते ती पण धावले. त्या प्रकारे रोहित घरेची टीम म्हणजे मिलिंद वॉरियर्स गेलेली आहे फायनलमध्ये. तर 2 ग्रुपच्या आता भांडणं होतील म्हणजे मॅच होतील. तर आता लास्टचा बघू आता कुठली टीम जिंकते, मिलिंद वॉरियर्स जिंकते का दुसऱ्या टीमचं नाव नाही माहिती मला. सो आता ती टीम जिंकते. सो बघू आता किती मजा येते लास्टला. लय मजा येणार आहे. मारा पहिले आता लास्टचा बॉल बाकी आहे. लास्ट बॉल काय होते काय माहिती, काय नाही झालेला. 1 रन निघालेले आहे लास्ट. हे अजून निघालेले आहे, बॉल गेला तिकडे. 3 चौका गेला, चौकार गेलेला आहे, चौकार लास्ट बॉलला. वाट लावली एअरपोर्टातली. 6 धावा भेटले. वर्षी भांडण्यात आली, कधी धावा निघल्या नाही कधी नाही. इथं 5-6 बोलतात, इथं 5-6 बोलतात, तिथं 6 धावा बोलतात. हा 5 धावा दिलेल्या आहेत. 53चा विन आहे. तर भाऊ 21 बॉल 25 धावा पाहिजे. आता काय किती निघतात बघू. मजा तर येणार आहे, मजा येणार. आम्ही सर्वजण इथं बसलो आणि आमचं सोबत उठलेलं आहे मानव घरे. धरपकड टेक्नॉलॉजी. आता 23 धावा पाहिजे, 23 धावा पाहिजे. असं वाटतं मिलिंद वॉरियर्स जिंकणार आहेत आणि कुठलं शिवांश हरणार आहेत असं वाटते. स्टाईल आहे काय रिवर्स मार, रिवर्स जिंकणार आहे. मजा येणार आहे. स्टाईल बघा. रे कॅच घेतली, कॅच घेतली रोहित त्याची. कॅच घेतली, मजा आली असती. मारला असतं 6.
बॅट ठेवून मारत होता, मजा घेत होता मजा. मारला ज्यानं कुठून काढले टोटल 40 ताबा, ज्या खेळाडूच्या नावावरती आहे टोटल 6 बाईक, असा रोहित गरड ठरलाय मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच पारितोषिक सरप्राईज गिफ्ट आणि त्याचबरोबर आपण सामनावीर ट्रॉफी ठरलाय मॅन ऑफ द मॅच. सतीश करत यांचं देखील आगमन झालंय. सतीश करताना मी मंचावरती येण्याची विनंती करतो. यावा आपण देखील मंचावरती आपला विशेष सन्मान. ज्यांना 2 दिवस बॅटिंगच्या जोरावर धुमाकूल घातला, छोटा पॅकेज बडा धमाका सातत्याने आपण पाहतो, ज्याला सातत्याने पाहत असतो गोलंदाजी करताना, परंतु या प्रीमियर लीग मध्ये बॅटिंग करत असताना अतिशय चांगला परफॉर्मन्स दिला असा ठरलाय अंकेश पाटील बेस्ट बॅट्समन ठरलाय. विनंती करेल प्रभाकरजी पाटील साहेबांना या स्पर्धेमध्ये ज्यांचं योगदान फार महत्वाचं आहे, ज्यांच्या वतीने शूज देण्यात आलेत, अरुण स्पोर्ट्सचे सर्व जांभूलपाडा गावचे एक दमदार व्यक्तिमत्व, सातत्याने त्या विभागामध्ये होणाऱ्या स्पर्धांमध्ये महत्वाचं योगदान देणारे सुमित पाटील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट दार्टिजी प्रीमियर लीग 2026 जोरदार टाळ्या सुमित साठी. ऍडव्होकेट दीपक घरत यांना मी विनंती करतो. सुमित पाटील ठरले या स्पर्धेचा आणि त्यांचे भाचे स्मरणिक तुझीचे आन बान शान या रायगड नव्हे तर पूर्ण रायगडच्या बाहेर जाऊन ज्यानं आपल्या डाकटीजी गावाचं उरणचं नाव लौकिक केलं असं खेळाडूचं नाव आहे ज्यानं काढलं 222 222 रन्स आणि 2 विकेट्स घेणारा रोहित गुरुनाथ गरड ठरलाय प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया त्याला मिळणाऱ्या सायकल आणि त्याचबरोबर या स्पर्धेची मालिकावीरची भव्य दिव्य ट्रॉफी. सूरज गरत, तदनंतर राजेश गरत, ऍडव्होकेट अस्मित गरत आणि तदनंतर ऍडव्होकेट दीपक गरत, दीपक मोकल. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट सायकल. जोरदार टाळ्या उद्या रोहित साठी. अभिनंदन रोहितचं कौतुक करूया आपण. अफलातून त्याची बॅटिंग राहिली 222 धावा सर्वांच्या पुढे निघून गेला आणि गोलंदाजीमध्ये 2 विकेट्स 232 पॉइंट हा खेळाडू सिरीज जिंकतोय. अभिनंदन रोहित गुरुनाथ गरड ठरलाय या स्पर्धेचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आणि सरप्राईज गिफ्ट. मोठे गाडी ट्रॉफी घेऊन झेंडा काय झेंडा आता बोल एकट्यालाच घेतला उचलून घ्या. अरे फ्लॅग केलं का महत्वाची